जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो, माझ्या मोठ्या भावाने MBA केलंय. तो एक पाथ होताच. बाकी अजून मित्र होते जे MS करत होते. जो असे सगळी करिअर अपॉर्च्युनिटीज होत्या, पण नक्की काय करायचं ह्याची खात्री नव्हती. तेव्हा असं काही मार्गदर्शन जेव्हा मिळतं, ती शंकाला ते खात्रीमध्ये कन्वर्ट करायला हेल्प करतं. आणि तसंच माझ्यासाठी तो एक प्रोग्राम होता. आय होप तुमच्यासाठी हा प्रोग्राम तो असेल आणि तुम्ही सगळी ह्या परीक्षेसाठी राजेश मोरेंनी त्याचा उल्लेख केला आणि आता ईशाननी उल्लेख केला. खरंच आहे की या कार्यक्रमातनं 25 जणांनी प्रेरणा घेतली. त्याच्यातल्या 15 जणांनी मेन्स आणि फायनल पर्यंत परीक्षा दिली आणि त्याच्यातले 5 जण जर का IAS झाले तर त्याच्यासारखा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण ईशान करता आणि बक्षी साहेबांकरता नसेल. माझ्याकरता विशेष असेल की या सगळ्यांना बोलतं करण्याची संधी मला मिळाली. बक्षी सर, तुम्ही म्हणाला, दिलीपने उल्लेख केला की बिहारसारख्या भागात आल्यानंतर तुम्हाला दोनच हे असतात की एक तर यायचंच, नाहीतर मग काही नाही, मग काय करायचं असा प्रश्न. तर आज विद्यार्थ्यांना थोडी वेगळी परिस्थिती आहे शहरी भागातल्या, मुंबई, ठाणे किंवा पुणे अशा, की त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आणि काही वेळेला सोपं असतो, ऑप्शनच नसेल तर जो ऑप्शन असतो त्याच्यावर आपण काम करतो. पण काही वेळेला अडचण अशी असते की जास्त ऑप्शन असतील तर नेमकं काय करायचं याचा गोंधळ वाढतो. तर तुमच्या दृष्टीने MPSC किंवा UPSC हा किती चांगला ऑप्शन आहे, त्याच्यातनं काय काय तुम्हाला संधी उपलब्ध होतात आणि त्याचा विचार का केला पाहिजे पॉझिटिव्ह? धन्यवाद नवीनजी. पहिली गोष्ट की आपण म्हटलं ते बरोबर म्हटलं की बिहार, ओडिशा किंवा झारखंड यासारखे जे राज्य आहे जिथे संधी कमी आहे, इंडस्ट्रीज कमी आहे, सरकारी नोकरी, बँकांची नोकरी किंवा स्टेटची नोकरी, स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी याच्याशिवाय फारसं काही तिथे उपलब्ध नाही आहे. मग ते लहानपणापासून प्रत्येक पालक आणि प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या डोळ्यासमोर पब्लिक सर्व्हिस कमिशन, मग स्टेटच्या असू द्या किंवा सेंट्रलच्या UPSC, ते तो समोर ठेवूनच अभ्यास करत असतो. आता सगळ्यांना ती चांगली संधी भेटत नाही, कारण काय की ग्रामीण भागामध्ये पूर्वी सुद्धा आणि असं काही सांगितलं. महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी. महाराष्ट्रामध्ये एक साधारण जिल्हा जरी पकडला, कोल्हापूर म्हणा किंवा नागपूर म्हणा किंवा नाशिक सुद्धा, या ठिकाणी संधी भरपूर आहे. तुलनात्मकरित्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये संधी आहे. लोकल आहे, थोडं पगार कदाचित कमी असेल, परंतु आपले बाकीचे प्रॉब्लेम्स नसतात. म्हणजे लांब प्रवास करून कोलकाताला जायचं, तिथे नोकरी करायची, आई वडिलांना भेटायचं असेल तर 4 दिवसाचा प्लॅन करून सुट्टी देऊन खर्च करून यायचं, या गोष्टी नसतात. त्यामुळे ऑप्शन जेव्हा भरपूर असतात तेव्हा साधारणपणे ऑप्शन जो सोपा असतो तो निवडला जातो. मग सोपं काय, आपल्या घरापासून कमी कमी 40-50 किलोमीटरमध्ये या तालुक्यात किंवा या जिल्ह्यामध्ये किंवा बाजूच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी चांगली भेटते, पगार सुद्धा ठीकच आहे आणि आपल्याला आठवड्यातून 1-2दा येऊन आईवडिलांना भेटू शकतो, आईवडील आमच्या बरोबर राहू शकतील. या सगळ्या गोष्टी पाहून सोपं जो ऑप्शन असतो तो निवडण्याकडे सगळ्यांचं कल. तथापि अशा प्रकारची निवड जर केली तर ते कुठपर्यंत वर जाऊ शकतील याला एक मर्यादा आहे. जिल्हा स्तरावरची नोकरी, राज्य स्तरावरची नोकरी, त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेचं पलीकडे जाणे हे थोडं कठीण असतं. परंतु UPSC म्हटलं त्याच्यातली कोणतीही सर्व्हिस घ्या, IAS, IPS, IFS, पण IFS तर पूर्ण जगात जात असतात, परंतु IPS आणि UPSCची एक दुसरी परीक्षा आहे ज्याचं तुम्ही क्वालिफाय करू शकले असते, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या सर्व्हिसेसमध्ये किंवा कस्टम्स, रेल्वेज, इन्कम टॅक्स, रेव्हेन्यू सर्व्हिसचे 2 भाग आहेत, एक कस्टम आणि एक इन्कम टॅक्स. या सर्व्हिसेसमध्ये वर जाण्याची मर्यादा म्हणजे आपल्याला साधारणपणे समजणार नाही कुठपर्यंत आपण जाऊ शकतो आणि किती मोठे पॉलिसीज किंवा मोठमोठ्या बाबींकडे आपण लक्ष देऊ शकतो आणि देशासाठी म्हणजे जर काही बदल केला
तो मोठा बदल देशाच्या स्तरावर होईल असा करू शकतो. हा सर्वांच्या समोर नसतो. विशेष करून लहान मुलांचा किंवा 10वी-12वीपर्यंतची मुलं असतात त्यांच्यासमोर या ऑप्शनमध्ये किती फायदे आहेत हा साधारणपणे दिसत नाही. आई वडिलांची एक प्रकारे त्यांचे विकनेस समजा की आपल्या मुलाला कशाला इतकं लांब पाठवायचं, इतकं लांब गेले तर मग आम्हाला पण तिथे जाऊन त्या राज्यात वास्तव्य करावं लागेल. वेगळं राज्य म्हटलं आता समजा की हे जर तमिळनाडूला गेले ट्रान्सफर नंतर तर आपले आई वडील फार झाला तर 15 दिवसासाठी येऊ शकते, 1 महिन्यासाठी येऊ शकते. तिथे गेल्यानंतर त्यांची इथली जी मित्रमंडळी आहे किंवा त्याचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना भेटणे काही शक्य होणार नाही. तर तुमच्याबरोबर 1 महिना, 2 महिने, 3 महिने राहतील, याप्रमाणे राहतील. तर या सगळ्या लिमिटेशन बघून ते पण म्हणतात की जास्त लांब जायचं नाही, आपल्याला पगार चांगला आहे, आपली मातृभूमी आहे, या ठिकाणी शेती आहे, सगळ्या गोष्टी आहे, व्यवसाय आहे, जास्त जायचं नाही. या दोन्ही गोष्टीमुळे हे पर्याय निवडले जातात आणि पर्याय निवडताना थोडासा वरच्या स्तरावर आपण काय करू शकतो देशासाठी कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये, कस्टम्समध्ये सुद्धा वर जर गेला तर इतके मोठमोठे चेंजेस होऊ शकतात की त्याचा आपल्याला समाजामध्ये दिसतो की किती चेंजेस झालेले आहेत. तर हे पर्याय निवडताना माझं वैयक्तिक मत असं आहे की आजकालच्या मुलांना 2000 किलोमीटर काय, 1000 किलोमीटर काय, आपल्या देशाच्या बाहेर काय जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच ते खूपच चांगल्या स्तरावर काम करू शकतील, सॅटिस्फाईड राहतील की मोठं काम केलेलं आहे. आणि सर्वात मोठं की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे देशासाठी किंवा राज्यासाठी किंवा जगासाठी आहे तो त्यांना नेहमी एक प्रकारचे आनंद देतो. सरांनी म्हटलं की कॉन्ट्रीब्युशन देशासाठी आणि समाजासाठी. टिप्पणीस नावाची एक व्यक्ती भारताच्या संरक्षण क्षेत्रात इतक्या मोठ्या पदावर पोहोचली की एक काळ असा होता की मुशर्रफ यांना सॅल्यूट न केल्याबद्दल त्यावेळेला चीफ एअर मार्शल टिप्पणीस यांचं जगात कौतुक झालं होतं. अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती आणि असंच एक नाव असलेला ईशान आज आपल्यासोबत आहे. त्यामुळे ईशान तुला कुठपर्यंत जायचं आहे याच्या पालकांना आणि मुलांना हे कन्फ्युजन असतं. म्हणजे जसं ईशानने त्याचा अभ्यास सुरू केला इंजिनिअरिंगच्या वेळेला, तर मला ईशानलाही नंतर हा प्रश्न विचारायचा आहे. तो मुळात या UPSCच्या आणि याच्याकरता अभ्यास कधीपासून सुरू करायचा? कारण आता 10वी झालेले काही विद्यार्थी आहेत, काही जण आता MPSC UPSC करू इच्छिणार आहेत. तर हा अभ्यास खरंच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर सुरू होतो का 10वी-12वीला सुरू करू शकतो आपण? नाही, मी तर असं म्हणेन की 10वी पासून, काही राज्यामध्ये 10वीच्या अगोदर सुद्धा सुरू करतात, तेवढी आवश्यकता नाही आहे. 10वी पासून जर डोळ्यासमोर UPSC किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ठेवलं तर आपल्याला 3-4 वर्ष भरपूर आहे. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान भरपूर येऊन जातो आपल्याला. आणि डोळ्यासमोर ठेवलं तर कोणता विषय आपल्याला निवडायचा किंवा कोणता विषय आपण शाळेत 12वीमध्ये घेऊ हा जर समोर ठेवला तर कदाचित आपल्याला यश मिळण्याची शक्यता वाढत असते. आता याने इंजिनिअरिंग केल्यानंतर किंवा करताना त्याला असं वाटलं नसेल की मी हिस्ट्री घेऊन पास करणार आहे. कुठे इंजिनिअरिंग आणि कुठे हिस्ट्री, काही त्याच्यामध्ये काही हिस्ट्री कदाचित त्यांनी लहानपणामध्ये थोडंसं वाचलं असेल, परंतु इंजिनिअरिंग 4 वर्षाची इंजिनिअरिंग कोर्स संपवल्यानंतर एक फ्रेश सब्जेक्ट हिस्ट्री घेणार आणि देशाच्या पातळीवर मी यशस्वी होणार हे कॉन्फिडन्स जो त्यांच्यामध्ये होता तो असतो. तथापि सगळ्या मुलांमध्ये या लेवलचा कॉन्फिडन्स येणे थोडं कठीण आहे. म्हणून 10वी पास झाल्यानंतर आपण ठरवलं पाहिजे डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, सिव्हिल सर्व्हंट व्हायचं किंवा व्यवसाय करायचा, खाजगी व्यवसाय करायचा किंवा MBA करायचं. तर थोडासा 10वी नंतर आपण विचार केलाच पाहिजे आणि आई वडिलांना त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि आपल्याकडे ज्ञान पुरेसा नसेल तर आजूबाजूला जेवढे लोक असतात, आपण पीअर ग्रुपमध्ये जे बोलतो आपण, त्यांच्याशी चर्चा करून आपण ठरवलं पाहिजे. तरच लवकर आणि हाय लेवलची आपल्याला हाय लेवलचा सक्सेस मिळण्याची शक्यता वाढत असते. क्या बात आहे, खूप महत्वाचं आहे. कारण अनेकदा असं वाटतं की म्हणजे आपण अमुक एक क्षेत्रात जायचं ना तर आधी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करू मग विचार करू त्या क्षेत्रात जायचं. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेला होता विद्यार्थ्यांच्या करता आणि पालकांच्याही करता खूप महत्वाचा आहे. तिच्या जो सरांनी म्हटलं तेच पुढे की तुझ्या डोक्यात आधीपासूनच होतं
आधीपासून सराव केला होतास का इंजिनिअरिंगला मग करिअर गायडन्सच्या कार्यक्रमात गेल्यानंतर वाटलं की नाही आता आपण सुरुवात करूया? आधीपासून विचार का केला नाहीस? आणि दुसरं ते हिस्ट्रीच्या मागचं गुपित काय तेही सांग. म्हणजे तुझा शाळेत असताना आवडीचा विषय होता हिस्ट्री? नाही. म्हणजे किती मार्क वगैरे मिळाले ते असं सांगता येईल ना जाहीरपणे? म्हणजे माझं तर असं होतं की 10वीत मला 10 पॉइंटर तर आहे, पण सोशल सायन्स मध्ये मला 90 मार्क होते. ते 10 पॉइंटर होण्यासाठी तुम्हाला 91 लागतात. बाकी विषयांमध्ये होते. सोशल सायन्स मध्ये मला अक्षरशः सीबीएसईने ग्रेस मार्क दिलाय. 1 मार्क की ह्याला 91 करून 10 पॉइंटर बनवून टाकूया. तर असं होतं सोशल सायन्सचं माझं. आधी मी कधीपासून सुरुवात करायला हवी या प्रश्नावरती येतो. जसं सरांनी सांगितलं 10वी-12वी ही टाइम योग्य असते एक विचार करायला की नक्की तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला जायचंय. तुम्हाला जर खरंच युपीएससी मध्ये इंटरेस्ट असेल आणि जो आता माझं तर असं झालं की मी इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि ऑप्शनल एक वेगळा घेतला. जर तुम्हाला जो ऑप्शनलच्या सब्जेक्टमध्येच ग्रॅज्युएशन करायचं आणि पुढे करिअरमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते सिमिलर पण घेऊ शकता. जर ते नसेल तरी तो अभ्यास होऊन जातो. ह्याचीही काही टेन्शन घेण्यासारखं नसतं. अजून एक गोष्ट जी आहे की युपीएससी ही एक्झाम हा एक झिरो सम गेम. सो फक्त हेच डोक्यात न ठेवता जो पण तुमचा इंटरेस्ट असेल जिथे तुम्ही तुमचं करिअर बनवू शकाल ती तुमची एक ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही घ्या. व युपीएससीला काय लागणार आहे जर सरांनी सांगितलं जनरल नॉलेज. सो जनरल नॉलेजसाठी न्यूजपेपर वाचणं झालं किंवा नॉर्मल बुक्स वाचणं झालं. हे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत ते तुम्ही आधीपासून इन्कल्केट करायला चालू करू शकता. राईट फ्रॉम युअर 10th, 12th और इवन इन ग्रॅज्युएशन. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा देणार असाल तेव्हा 1-2 वर्ष तुम्ही फक्त या परीक्षेचाच अभ्यास करा. फुल फोकस्ड राहा आणि ह्यानी पण तुमचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकतं. आता हिस्ट्री माझ्या प्रश्नाकडे येतो. सो माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग हा विषय युपीएससी मध्ये नाहीये प्रथम तर, पण असता तरी मी घेऊ शकलो नसतो ती वेगळी गोष्ट. घ्यायला पण नको. बघा म्हणजे कसं असतं की आपण ज्या विषयात शिकतोय तर आपल्याला ज्या परीक्षा पुढे द्यायचे किंवा ज्याच्यात करिअर करायचे त्याच्यात तो ऑप्शन असतोच असं नाही. आता माझ्या माहितीत इथे या सभागृहात असलेलेच काही जण आहेत, नावं घेण्याची गरज नाही, पण ते केलं त्यांनी इंजिनिअरिंग, आहेत सेल्स मार्केटिंगमध्ये टॉपला. तर अशाही गोष्टी होतात. सो ह्याच्यामध्ये मग मी बघितले की कम्प्युटर इंजिनिअरिंग हा ऑप्शन नाहीये. तर असे कुठले ऑप्शन्स आहेत जे मला जनरल स्टडीज मध्ये पण हेल्प करू शकतील. सो जे ह्युमॅनिटीजचे विषय येऊन जातात, हिस्ट्री झालं, जॉग्रफी झालं, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, हे काही ऑप्शन्स होते माझ्यासमोर जे की मला युपीएससीच्या ऑप्शनल पेपरमध्ये पण हेल्प करणार होते आणि जनरल स्टडीज पेपरमध्ये पण हेल्प करणार होते. त्याच्यामध्ये मग मी हिस्ट्री निवडला कारण जेव्हा मी हिस्ट्री वाचायला लागलो मला पुस्तकं वाचण्याची आवड स्टार्टिंग पासूनच होती. सो हिस्ट्रीची पुस्तकं मी ॲज अ स्टोरी बुक म्हणून वाचायला लागलो. शाळेत असताना शिकवलं तर गेलं होतं आम्हाला, पण त्याला कसं इंटरेस्टिंग बनवून शिकवायला हवे हे शाळेत झालं नव्हतं. सो म्हणून पण एक रिझन होता की माझ्या शाळेत हा विषय आवडला नाही. पण जेव्हा मी तो स्वतः वाचायला लागलो, मी स्वतः विचार करायला लागलो की अरे एन्शियंट टाइममध्ये मौर्य काळमध्ये कसं होत असेल किंवा हरप्पन काळमध्ये कसं होत असेल, म्हणजे ते जेव्हा मी स्वतः व्हिज्युअलाइज करायला लागलो की मी मोहनजोदारोमध्ये आहे आणि कसं चालू असेल ते मला खूप आवडायला लागलं. सो हे करता मग विचार केला की ही आवड पण आहे, जनरल स्टडीजमध्ये पण मला हेल्प होऊन जाते आणि काही टॉपर्स पण होते ज्यांनी हिस्ट्री घेऊन रँक काढलेला. मध्ये काही वर्ष नव्हते येत, बट लकीली या वर्षी जी रँक 1 आहे तिचा पण हिस्ट्री हाच ऑप्शनल होता. सो हे सगळं करून मग हिस्ट्री हा विषय निवडला गेला. फायनली अजून एक हिस्ट्रीचं सांगतो की प्रेझेन्सची जी आता परीक्षा आहे ती खूप अवघड झालेली आहे आणि त्यात प्रश्न म्हणजे कधीच तुम्ही गेस करू नाही शकत. युपीएससी ह्याला अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन बोलतात. आय गेस सरांच्या वेळेस पण तेच असेल नाव त्याचं. सो ह्याच्यामध्ये हिस्ट्रीचे जे 15 ते 20 क्वेश्चन्स येतात हे मॅक्सिमम लोकांना जमतच नाही आणि हिस्ट्री ऑप्शनल असल्यामुळे तिथे तो एक एज मिळून जातो. आणि लकीली माझं 3 प्रेझेंट्स मी क्लिअर केल्या
आणि मोस्ट वेळी माझं ही चौथी प्रेझेन्स पण क्लिअर होऊन जाईल. सो त्यासाठी हिस्ट्री हा मला खूप हेल्पफुल पडला. फक्त एकच वाक्यामध्ये सांगतो, त्याने एक शॉर्ट फॉर्म सांगितला अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस. तर खरंच आहे ना, म्हणजे सर एका अर्थाने तुम्ही जेव्हा UPSC करून इकडे जॉईन झाला तेव्हा काही गोष्टी तर अनप्रेडिक्टेबलच असतील तुम्हाला. आणि मुळात IPS या दोन्ही केडरच्या अधिकाऱ्यांना आयुष्यात किंवा दररोजच्या जीवनात करायच्या अनेक गोष्टी अनप्रेडिक्टेबलच असतात. सो हा छान नाव आहे त्याचं. रेफरन्सचे विषय कुठले कुठले असतात किंवा जसं हिस्ट्री घेऊन ॲडव्हान्टेज मिळू शकतं, तर काही विद्यार्थी आता आपल्या इथे आहेत जे UPSC करतात, तर कुठल्या विषयाने जास्त प्राधान्य मिळू शकतं किंवा तुमचं सोपं होऊ शकते परीक्षा, आणि चॉईसेस काय काय आहेत? सर्वात इम्पॉर्टंट तर इंटरेस्ट असणार आहे. कारण तुम्हाला जो पण तुम्ही विषय चूज कराल, तुम्हाला जवळजवळ एक डिग्री लेवलपर्यंतची इन्फॉर्मेशन असायला हवी. एवढा जेव्हा तुम्हाला अभ्यास करायला जातो, जर तुम्हाला त्या विषयाबद्दल इंटरेस्ट नसेल तर तुम्ही तो करू नाही शकता. सो पहिला इम्पॉर्टंट हा इंटरेस्टच ठेवा की काय मी हा विषय घेऊन करू शकतो का. दुसरं कसं होऊन जातं की इंटरा ऑप्शनल कॉम्पिटिशन पण असते. ते तुम्हाला वाटेल की काही विषय आहेत जे टेक्निकल ऑप्शनल असतात त्याच्यामध्ये मार्क जास्त मिळतात ह्युमॅनिटीजपेक्षा. मॅथ्स वगैरे असतात तिथे 350 पण मार्क मिळून जातात. पण मॅथ्स जे घेणारे मुलं असतात ते IIT बॉम्बेचे कम्प्युटर सायन्सचे टॉपचे मुलं आहेत. तर तो पण तुम्हाला विचार करायचा आहे की मी जो विषय घेतोय मी त्या विषयामध्ये बेस्ट बनू शकेल का. कारण फायनली ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि तुम्हाला एक्झाम क्लिअर करायचं आहे, हा पण गोल नक्कीच समोर पाहिजे. हेच घेऊन दुसरं तुम्हाला बघायचं की त्या ऑप्शनचा परफॉर्मन्स काय. UPSC नक्कीच ट्राय करते की प्रत्येक ऑप्शनमध्ये पॅरिटी असायला हवे, पण ते नेहमी घडणं शक्य होत नाही. सो कधी कुठल्या ऑप्शनला चांगला मार्क मिळतात, कधी नाही मिळत. सो ती पण थोडी जाणीव असायला पाहिजे की मागच्या काही वर्षांमध्ये मी जो ऑप्शन घ्यायचा विचार करतोय तो कसा परफॉर्म करतोय. तिसरा एक महत्वाचा जो भाग येतो तो की आता जनरल स्टडीज जे आहे त्याचे 4 पेपर आहेत. सो जनरल स्टडीजचे 1000 मार्क असल्यामुळे त्याचा इम्पॉर्टन्स तेवढाच आहे जेवढा एका ऑप्शनलच्या 500 मार्काचा आहे. आणि जनरल स्टडीज मध्ये पण तेवढाच टाइम द्यायला लागतो. सो जर तुमच्या जनरल स्टडीज आणि ऑप्शनल ह्याच्यामध्ये जर ओव्हरलॅप असेल तर तुमचा टाइम आणि एनर्जी वाचून जाते. तसे तुम्ही एक टेक्निकल ऑप्शनल घेतलं तर तुम्हाला तो ऑप्शनल तर वेगळा करायचाच आहे, जनरल स्टडीजचे पण सगळे विषय परत करायचे. सो ते पण तुम्ही बघा की कसं तुम्हाला जनरल स्टडीज मध्ये हेल्प होईल. सो एक 3-4 गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार कराल, प्रोज अँड कॉन्स घ्याल की ह्या ऑप्शनमध्ये मला हे फायदे आहेत, ह्या ऑप्शनमध्ये हे तोटे आहेत, त्याचा एक अनालिसिस करून तुम्ही बघू शकता की माझं बेस्ट कुठल्या ऑप्शनमधनं निघेल आणि तसा तुम्ही तो विषय निवडू शकता. दुसरा एक महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न असतो की जे अगदी 7वी-8वी पासून आजकाल सगळे पालक विद्यार्थ्यांना सांगतात, सर म्हणजे तुमच्या वेळेला काय होतं हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, पण 9वी पास झालं की दिवसातले 12 तास वगैरे अभ्यास केला पाहिजे असं काही वेळेला पालकांना वाटतं. तुम्ही अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना गेलात, JEE किंवा अन्य, तर असं वाटतं की 12 तासाच्या पेक्षा जास्त अभ्यास करता येईल तर तेवढाही केला पाहिजे आणि काही वेळेला तो आवश्यकही असतो. प्रॅक्टिकली सांग, म्हणजे समोरचे विद्यार्थी काही जण शाळेतले आहेत, त्यांनाही तुझ्या उत्तरामुळे प्रेरणा मिळेल पुढे काहीतरी करण्याची. तर खरंच किती तास अभ्यास करावा लागतो, याच्यात स्मार्टली अभ्यास करण्याच्या काही टिप्स आहेत का ज्या तू केल्यास? आणि नंतर तोच प्रश्न सरांना, कारण एक काय छान गोष्ट आहे की काही वेळेला खूप ज्येष्ठांचं ऐकायला आवडतं किंवा आपल्या बरोबरीच्यांचं ऐकायला आवडतं, पण आज योगायोगाने आपल्यासोबत अनुभवी पण लोक आहेत आणि सुरुवात करणारेही आहेत. त्याच्यामुळे एक छान योग राजेश मोरे आणि रुचिता मोरे यांनी जुळवून आणलेला आहे. तर तू दररोज किती तास अभ्यास करायचास, कसा करायचास, त्याचा पॅटर्न असा काही होता? तासांमध्ये मी मोजणार नाही, जवळ एक 6-7 तास हा कन्सिस्टंटली अभ्यास होता. पण UPSC ही एक मॅरेथॉन आहे, ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी अभ्यास हा जास्त महत्वाचा होतो. आता कसं होतं की जेव्हा एक्झाम येते
आणि डेडलाईन्स येतात तेव्हा तुमचं जास्त अभ्यास होतोच. सो तुम्ही जर कन्सिस्टंटली अभ्यास करत राहिला तर परीक्षेच्या आधी तो 6 तास 12 तासात कन्वर्ट होऊन जातो. आणि नंतर एकच असतं की जेवढा होऊ शकतो तेवढा अभ्यास करायचा आहे. हा गोल असतो की रादर दॅन एवढे तास हेट करण्यापेक्षा मी आज हे प्लॅन केलंय, मला हे गोष्टी संपवायच्या आहेत, त्या जर माझ्या लवकर झाल्या तर चांगलंच आहे, जर नाही झालं तर मला अजून तास टाकायला लागतील, पण ते टार्गेट्स अचीव्ह करणं हे जास्त महत्वाचं होऊन जातं. असं नाही, त्याने सांगितलं काय ते लक्षात ठेवा. म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी जाताना तुम्ही एवढे 3-4 गोष्टी आता त्याने सांगितलेल्या लक्षात ठेवल्या की तुम्हाला सातत्य पाहिजे, जी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे, आणि तुमचा फोकस्ड अभ्यास पाहिजे, ही पण खूप आवश्यक गोष्ट आहे. या 2 गोष्टी तुम्ही केल्यात की तुमचा मार्ग सोपा व्हायला सुरुवात होते. सर तुमच्या वेळेला असंच होतं का? 12 तासाचा अभ्यास, आई वडिलांचं टेन्शन किंवा असं सगळं? त्याने एकदम अगदी बरोबर सांगितलं आहे की अभ्यास किती तास करावा हा पाहण्यापेक्षा ज्या विषयाचा जो सिलेबस दिलेला आहे, UPSCचा सिलेबस असतो, हे आयटम्स आपल्याला कव्हर करायचे, तो कव्हर करण्यासाठी जे आपल्याकडे जेवढे महिने राहिलेले आहेत, 3 महिना 4 महिना 5 महिना, त्या 5 महिन्यामध्ये एक पूर्ण अभ्यास जर करायचा असेल, एक एक आयटम कव्हर करायचा असेल तर आपल्याला 6 तास सुद्धा पुरेसा होऊ शकतो किंवा कदाचित 9 तास लागतील, 10 तास लागतील. तेव्हा तास किती लागतोय दररोज हे नका पाहू. आपण पूर्ण सिलेबस जर 4 महिन्यात कंप्लीट, एक राऊंड कंप्लीट करायचा, दुसरा राऊंड सुरू करायचं, तर 4 महिन्यासाठी आम्ही बरोबर चाललोय का, सिलेबस कव्हर करतोय का, हा महत्वाचा ते बघायचं. त्याचबरोबर 12 तास किंवा 9 तास किंवा 7 तास जे काय असेल त्याच्यामध्ये 70 ते 80% अभ्यास करा, 10 ते 15% प्रॅक्टिस करा. म्हणजे मॉक एक्झामिनेशन स्वतःहून घ्या किंवा क्वेश्चन पेपर्स मागचे काढा आणि बंद करा रूम, आणि 2.5 तास 3 तास, आता 3 तास आहे, 3 तास. आता 3 तास बसून त्या प्रश्नाचे उत्तर एकदम एक्झामिनेशन सारखं द्या आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून द्या, कोणाकडून, प्रोफेसरकडून किंवा जे तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून करून द्या. आपली ही मॉक परीक्षा रिटन एक्झामिनेशनचा अगोदर अत्यंत आवश्यक आहे, आणि रिटनमध्ये पास झाला तर मॉक इंटरव्ह्यू तोही आवश्यक आहे. पण माझ्या काळात आपण विचारला की कसं होतं, माझ्या आई वडील माझ्याबरोबर नव्हते, मी बाहेर होतो, त्यामुळे मी एकटाच होतो, त्यांचं काही टेन्शन नव्हतं काय चाललंय याच्याकडे, विचारणारं कोणी नव्हतं. माझ्याकडे मी हैदराबादला होतो आणि मी नोकरीत होतो. मी सिनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड 2 DRDO होतो. मी पण इंजिनियरच आहे. तर इंजिनिअरिंग केल्यानंतर मी IIT खडगपूर सोडलं. IIT खडगपूरवरनं मी 1977ला पास झालो. तेव्हा डायरेक्टली मी DRDOला सिनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून लागलो. 2-3 वर्षानंतर मला वाटलं की हे R&D रिसर्च जर मला नाही चालणार, अजिबात चालणार नाही आणि मी इतका अभ्यास नाही करू शकणार. मग मी सिव्हिल सर्व्हिसकडे जाण्याचा हे केला. तर त्यावेळी माझ्या काळात मी नोकरीत होतो, 8 ते 4 माझी नोकरी होती आणि सुट्टी द्यायला माझे बॉस तयार नव्हते. ती टोल्ड मी व्हेरी फ्रँकली, बक्षी यू डिसाईड, यू वॉन्ट टू बी अ सायंटिस्ट ऑर अ सिव्हिल सर्व्हंट. आता मी काय बोलायचं, आय सेड सर माय डेस्टिनी विल डिसाईड. सो आय सेड ओके, आय फॉरवर्ड ॲप्लिकेशन. मग त्याने माझं ॲप्लिकेशन फॉरवर्ड केलं. ते सुट्टी दिली नाही त्याने. तर 4-4:30ला घरी यायचं, 6 पासून 11 पर्यंत 5 तास आणि सकाळी 1 तास, 6-7 तास आपण अभ्यास करत होतो. मी पण हिस्ट्रीच घेतलं होतं, कारण मला खात्री नव्हती की सायन्स घेऊन मी क्लिअर करणार. तर अभ्यास भरपूर करावा लागतो आणि मार्क्स मिळालं तर फारच उत्तम, खूप जास्त. फर्स्ट 10मध्ये, फर्स्ट 20मध्ये तुम्ही येणार, नाही मिळालं तर तुम्हाला कदाचित एकही सर्व्हिस करून मिळणार. त्यामुळे हिस्ट्री एकदम बॅलेन्सर आहे, आणि विशेष करून ज्याचं बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंग त्याच्यासाठी हिस्ट्री फारच उत्तम आहे, एकदम बॅलेन्सर आहे. तुम्ही काही ना काही लिहिणारच त्या प्रश्नाचं उत्तर. स्वतःचीच हिस्ट्री बनवूया, पण काहीतरी बनवूया. यांनी एक अत्यंत चांगला शब्द वापरला बोलताना, व्हिज्युअलाइज आणि इंटरेस्ट, 2 शब्द त्यांनी वापरले. तुम्हाला त्या विषयामध्ये जर इंटरेस्ट असेल, आवडता विषय असेल, आपोआप तुम्ही चांगले लिहिणार. आणि व्हिज्युअलाइज, त्यांनी का म्हटलं व्हिज्युअलाइज,
त्यावेळी हडप्पन सिव्हिलायझेशनच्या वेळी कसा असेल, चंद्रगुप्त मौर्याच्या वेळी कसा असेल, हे जे व्हिज्युअलाइज करण्याची क्षमता आणि तयारी असते ना, ती तुम्हाला लिहिताना फारच त्यावेळी अत्यंत मदत करेल. आणि ते व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही नवीन नवीन बाबी लिहिणार आणि समोरच्या परीक्षेत तुम्हाला वाटेल की ही इज नॉट जस्ट नोईंग द सब्जेक्ट, पण यातनी स्वतःचा अनुभव सुद्धा टाकून एक नवा उत्तर दिलेलं आहे, नवा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून व्हिज्युअलायझेशन आणि इंटरेस्ट आहे त्यांनी सांगितलं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर माझ्या काळात तासाप्रमाणे नव्हतं, जे लिमिटेड तास होते त्याप्रमाणे केलं, परंतु मी बॅलन्सर सब्जेक्ट घेतलं. आता UPSC सध्या कोण कोण करताय? आहेत कोणी? 1 2 3 4 2. आता चुकून असा विचार करू नका का की आपण आधी इंजिनिअरिंग करूया आणि मग हिस्ट्री घेऊया. तुम्ही जे करताय तेच कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे 2 इंजिनियर हिस्ट्री घेऊन UPSC झालेले असले तरी सध्या तुमच्याच विषयात कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला यश मिळेल. जोक सपाट हा फक्त गमतीचा भाग होता. पण ईशान, या क्षेत्रात म्हणजे कुठल्याही क्षेत्रातल्या काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. आपण ते क्षेत्र निवडताना त्याच्यातले चॅलेंजेस आपल्याला आधी माहीत असतात आणि ते माहिती असले आणि त्याचा विचार केला असला तर ते चॅलेंजेस त्याला तोंड देणं जास्त सोपं जातं. तर नोकरी करत करत त्यांनी केलं, तुला तेवढं ॲडव्हान्टेज होतं की तू घरी राहून आणि त्यामुळे केलंस. काय तुला असं वाटतं की इथून पुढे एकतर तू अपग्रेडेशनच्या करताही प्रयत्न करतोयस, रँक अपग्रेड होण्याकरता, तर काही पालकांच्या करता म्हणून थोडक्यात सांग की रँक अपग्रेड करणं आणि ह्या गोष्टी काय आहेत ते. आणि दुसरं काय वाटतं की तू कुठली साईड निवडशील आणि त्याच्यातले चॅलेंजेस काय आहेत त्याचा विचार तू आधी केला असता? UPSC जी परीक्षा आहे त्याच्यातनं फक्त IAS IPS नाही तर 19 सर्व्हिसेस असतात ज्याचं सिलेक्शन होतं. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे असतात त्या सर्व्हिसेसचे. माझ्या प्रेफरन्सेसमध्ये IAS मी पहिलं टाकलेलं, जे बक्षी सर रिटायर्ड IASच आहेत. त्यानंतर माझं पोलीस सर्व्हिसेस होतं, तिसऱ्यावरती फॉरेन सर्व्हिसेस होतं, चौथ्यावरती रेव्हेन्यू सर्व्हिसेस होतं. सो माझा जो रँक आहे आणि मागच्या वर्षांचे जे ट्रेंड्स आहेत त्याच्याने मला इधर पोलीस सर्व्हिसेस किंवा रेव्हेन्यू सर्व्हिसेस या दोघांपैकी काहीतरी एक मिळेल. पण IAS मिळण्यासाठी आता मी त्याच एक्झामच्या फ्लोमध्ये असल्यामुळे मी विचार केला की अजून एक अटेम्प्ट देऊया आणि जर रँक इम्प्रूव्ह झाला आणि IAS बनता आलं तर जो स्वप्न होतं तो पण पूर्ण होईल. आणि जे अपॉर्च्युनिटीज IAS देतं ते नक्कीच बाकीच्या सर्व्हिसेसपेक्षा थोडे जास्त आहे, ती डायव्हर्सिटी थोडी जास्त आहे. पण UPSC थ्रू जेवढ्याही सर्व्हिसेस आहेत, म्हणजे दॅट इट बी ऑल इंडिया सर्व्हिसेस और सेंट्रल सर्व्हिसेस, कुठलीही सर्व्हिसमध्ये तुम्हाला काम करायला खूप आणि खूप जास्त चान्स आहे. आणि मी प्रत्येक सर्व्हिसमध्ये गव्हर्नमेंटच्या टॉप लेवलवरतीच असतात, तुम्ही टॉप लेवलचे पॉलिसीज बनवता, त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त प्रमाणावरती असतो. आता जो दुसरा सरांनी विचारलेला प्रश्न होता चॅलेंजेसचा, चॅलेंजेस हे प्रत्येकाला असतात. चॅलेंजेस हे वेगवेगळ्या टाईपच्या असू शकतात. कोणाचा फायनान्शियल असू शकतो, कोणाचा पर्सनल असू शकतो, तर कोणाचा दुसऱ्या टाईपचे असतात. तो प्रत्येकाला आपले ते चॅलेंजेस बघून जे सर्कमस्टान्सेस असतील त्याचा विचार करूनच डिसिजन घ्यायला लागतो. आता फॉर्च्युनेटली माझ्यासाठी फायनान्शियल हा चॅलेंज तेवढा नव्हता. माझे आई बाबा दोघेही नोकरी करतात, दोघांचे खूप सपोर्ट होता माझ्या मागे. माझ्या बाबांनी स्वतः UPSCची परीक्षा दिलेली, पण त्यांच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. तसं सरांनी जॉब सगळं प्रिपेअर केलेलं, माझ्या बाबांनी जॉब सगळं प्रिपेअर केलेलं, म्हणून त्यांना माहिती होतं की जॉब सगळं प्रिपेअर करणं किती डिफिकल्ट असतं. जर तुम्ही बघितलं तर नक्कीच लोक जॉब्स घेऊन पण परीक्षा पास होतात आणि सर हे एक्झाम्पल आहेतच. पण तुम्हाला हे पण समजायचंय की ते एक्सेप्शन्स आहेत, दॅट इज नॉट द नॉर्म. सो तुम्हाला तुमचं सक्सेस कसं मॅक्सिमाइज करता येईल विदिन युअर सर्कमस्टान्सेस हे बघायचं. आणि ह्याच्यामध्ये जे पण चॅलेंजेस आहेत तुम्हाला ट्राय करायचे की ते तुम्ही कसं त्याला सामोरे जा. कारण
ही परीक्षा जी आहे तुम्हाला खूप काही शिकवणार. ह्या परीक्षेत तुम्ही पास झाला तर नक्कीच तुमच्याकडे गव्हर्नमेंटमध्ये येऊन पब्लिक सर्व्हिस करायची अपॉर्च्युनिटीज आहेत. पण जरी तुम्ही ही परीक्षेत पास नाही होऊ शकला तरी जे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल की जे मी 4 वर्षापूर्वी होतो जे मी आज आहे त्याच्यात खूप अंतर आहे आणि हा त्या परीक्षेचा एक मोठा रोल आहे. सो नक्कीच जेव्हा तुम्ही ह्या परीक्षेकडे बघता आणि या परीक्षेचा अटेम्प्ट करायचा हा विचार पण करता तोच तुमचा कॅरेक्टर दर्शवतो की नाही तुम्ही चॅलेंजेसला हेड ऑन जाऊ शकता, टॅकल करू शकता आणि तुम्ही ते चॅलेंजेस वरती मात देऊन सक्सेसफुल होऊ शकता. सर एक प्रसंग म्हणजे खरं तर इतक्या मोठ्या करिअर मधला एखादा प्रसंग तुम्हाला सांगणं म्हणजे चुकीचंच आहे. खरं तर फक्त करिअर मधले किस्से असा कधीतरी कार्यक्रम केला पाहिजे. तुम्ही एकांची गप्पा मारताना असा विषय निघाला होता की निवृत्त झालेल्या काही IAS आणि IPS ऑफिसरच्या करिअर मधले किस्से असा एक छोटा कार्यक्रम करावा कधीतरी करू आपण. पण ईशानरावनी जो प्रश्न विचारला होता अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्ही किस्सा सांगावा आणि तो अशा करता सांगावा की कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला येतात आणि त्याला तुम्ही कसं टॅकल करता. म्हणजे तुम्ही म्हटलं की तुमचा एखादा निर्णय हा देशाची पूर्ण पॉलिसी ठरवणं, पूर्ण दिशा बदलणं, सर्वसामान्यांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं किंवा त्यांच्या अधिक जवळचं जाणं, लाईफ चेंजिंग एक प्रकारे अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो आणि असा क्रांतिकारी निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो त्या अर्थाने. तर तुमच्या गृह विभागाच्या करिअर मधला कारखंडातला किंवा ठाण्यातला नाव घेऊ तर कोणाचं पाहिजे पण असा एखादा प्रसंग सांगा की ज्याच्यातनं अंदाज येईल विद्यार्थ्यांना आणि पालकांना की या प्रकारचे चॅलेंजेस आपल्याला द्यायचे आणि येस तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही आज ठरवलं हा प्रसंग ऐकून करू शकता तर तुम्ही उद्या निश्चितपणे करू शकता. असा एक प्रसंग आम्हाला सांगा. भरपूर आहे परंतु माझी 43 वर्षाची सर्व्हिस झाली, पूर्वीची सर्व्हिस झाली 43 वर्ष आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा 3 वर्ष मी जलसंपत्ती प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. तर टोटल 43 पब्लिक सर्व्हिस केली. मी ठाण्याचाच प्रसंग सांगतो. 2002 ची गोष्ट. मी 2000 पासून आपल्यापैकी बरेचसे इथे एक उदाहरण म्हणजे 2002 ला जन्माला कदाचित आले नसतील असे पण दिसतात आणि काही वयस्कर लोक माझ्या काळातले दिसतात त्या ठिकाणी पण ते कमी. 2002 ची गोष्ट आठवते तरी तुम्हाला आठवत असेल. 2002 माझा 3रा वर्ष चालू होता आणि मार्च 2003 मध्ये 3 वर्ष माझं संपत होतं. माझ्याकडे एक जुना प्रसंग चालू होता ठाणे कॉर्पोरेशनमध्ये आपला वृंदावन सोसायटी. वृंदावन सोसायटीमध्ये प्रत्येक दुकानदारांनी आपला एक्सटेंड करून टाकला होता आणि त्या ठिकाणी फुटपाथवर सगळ्या गोष्टी खुर्ची सामान हे ते सगळे ठेवत होते. 150 दुकान होती. 150 दुकानांचा हा जो फुटपाथ जो त्यांनी ब्लॉक करून ठेवला होता त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्रास होत होता वृंदावन सोसायटीमध्ये आणि लोकांनी हायकोर्टापर्यंत जाऊन त्याचे ऑर्डर्स आणले होते की हे काढा 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 आणि मोकळं करा. माझ्या पूर्वीचे जे कमिशनर दिलीपने उल्लेख केला चंद्रशेखर साहेब ते चांगलं काम केले. त्यांनी ठाण्याचं पूर्ण स्वरूप बदलला आणि त्यांचा एक दबदबा होता जनतेमध्ये, लोकप्रतिनिधीवर, प्रशासनावर. त्यामुळे त्यांनी भरपूर कामं करून दाखवली 2-3 वर्षांमध्येच. हा माझा बॅकग्राऊंड की मी कोणाला सक्सीड करतोय. एक अत्यंत चांगला अधिकारी ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे. मी त्यांच्यासमोर काम करतो म्हणजे मी त्यांच्यापेक्षा कमी पडतोय का हे प्रामाणिकपणे माझ्याकडे कधी कधी हा विचार येत होता. आय एम आय लेस देन चंद्रशेखर, आय एम 5 इयर्स सिनियर टू. चंद्रशेखर 87 बॅचचे आहे आणि मी 83च्या आहे. मी 5 वर्ष सिनियर होतो त्या. का शासनाने मला इथे पाठवलं मला, परंतु तो एक माझ्या डोक्यामध्ये नेहमी असायचं की चंद्रशेखर जसं चांगलं काम केलं तसं मी पण करायला. मी पण रस्त्यात उतरलं पाहिजे, जी कामं अवैध कामं आहेत ती तोडली गेली पाहिजे, रस्ता मोकळा करायला पाहिजे, फायनान्शियल स्थिती सुधारली गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर मी काम करत होतो.
एक दिवशी काय झालं की फायनली आम्ही असं डिसाईड केलं की नाही, हे वृंदावन सोसायटीचं फार चाललं नाही. हायकोर्टाचा वारंवार आम्हाला विचारणं होती की काय केलं तुम्ही, आणि जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा ॲक्टिव्हिस्ट्स आहेत किंवा त्या वृंदावन सोसायटीचे जे रहिवासी आहेत ते वारंवार भेटून गेले, कितीदा भेटून गेले. आता आम्ही काय करायचं? मग आम्ही एक टीम निर्माण केली की जा आणि तिथे तोडायला सुरुवात. मग मनीष जोशी नावाचे माझे त्यावेळी अधिकारी होते, त्यांनी तो दस्तावेज लीड केला. मनीष जोशी आहेत आहेत ना? हां, मनीष जोशी त्यांनी लँडिंग ऑफिसर त्यावेळी होते. तर त्यांनी वृंदावन सोसायटीमध्ये जाऊन तोडायला सुरुवात केली. सकाळी सुरुवात करता बरोबर काही जे दुकानदार चा जो हे होता, म्हणजे त्यांचे काय म्हणून सोसायटी होती त्यांची, दुकानदारांची सोसायटी, त्याच्यातले काही लोकांनी येऊन त्यांना मारहाण केली. मनीष जोशींना त्याच ठिकाणी मारहाण केली. इतकं मारलं त्याला की तो खाली पडला मनीष, आणि ब्लड प्रेशर वगैरे वाढून गेलं. आणि लगेच मला तिथून फोन आला की साहेब असं असं झालं. वृंदावन सोसायटीमध्ये तोडण्याचं काम चालू होतं, सगळे पोलीस बंदोबस्त सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मनीषला लोकांनी मारलं, काही लोकांनी मारलं, काही लोक आले आणि त्यांना मारलं की तोडून टाकलं. आता माझी परिस्थिती, मी ऑफिसमध्ये इथे बसलो होतो आणि मनीषला मारलं म्हणजे मला मारलं. कमिशनर काय करताय? मागचे कमिशनर रस्त्यावर उठून स्वतः उभारून करत होते, हे ऑफिसमध्ये बसून काय करताय? मग मी टेन्शनमध्ये आलं. मी सगळ्या 1-2-4 अधिकाऱ्यांना घेतलं, माझी बॉडीगार्ड समोर होते. मी गेलो साईडवर, गेल्याबरोबर लोकांनी सांगितले की त्याला हॉस्पिटलला नेलं. मनीष त्यांना हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मी हॉस्पिटलला जाऊन त्याची विचारपूस केली, सिव्हिल सर्जनला विनंती केली की त्यांचा बघा, आणि त्यांच्या पत्नी रडायला लागल्या त्या ठिकाणी. हा सगळा जो एक्सपिरियन्स होता ना, इतकं टेन्शन मला आलं होतं 2-3 दिवस की मी करायचं काय? हे स्वीकारायचं लोकांचा की तोडू नका, आम्ही तोडू देणार नाही, किंवा लोकांच्या याच्यासाठी, सोयीसाठी तोडणे आवश्यक आणि हायकोर्टाची ऑर्डर, काय करायचं? मग मी डिसाईड केलं की जे काही होईल, मला जायचं नाही तोडायचं, आता मी जाणार आणि तोडणार. यावेळी मनीष, मी माझे अधिकारी, मी जाणार आणि तोडणार. काही होऊ द्या, काय हो, मला पाठवून देतील इकडे तिकडेच, हो द्या, काय हरकत नाही. मला तो तुमचा पेपरमध्ये आलेला फोटो आठवतोय. नाही, खरंच आठवतोय. पोलीसचं ते जाळीचं हे हेल्मेट घालून तुम्ही उभे होता. मग आम्ही सकाळी आम्ही ठरवलं की 7-8 दिवसानंतर आम्ही परत जाणार, महिला पोलीस येणार, पुरुष आपले राहतीलच, आणि पूर्ण ताफा घेऊन आम्ही त्या ठिकाणी उभा राहून तोडणार. हे माझं आता मी एक प्रकारे निर्णय केला आहे की मला ठाण्यामध्ये ठेवला तरी चालेल, नाही ठेवला तरी चालेल, पण हे काम करायचं. मग श्रींगारी साहेब त्यावेळी कमिशनर होते, त्यांनी मला लगेच मदत केली. तर तुम्ही तारीख ठरवा, त्याचा आपल्याला मी सगळे फोर्स तुम्हाला देतो. त्यांनी फोर्स दिला. 7 वाजल्यापासून आम्ही सुरुवात केली. दिलीप 7 वाजल्यापासून सुरुवात केली. 4 वाजेपर्यंत सगळी जमीन दोस्त, 150 दुकाने, त्याच्या समोरचा कम्प्लीट जमीन दोस्त. आणि मग फायर ब्रिगेड देऊन सगळे धुणे पूर्ण सोसायटी धुवून स्वच्छ केली. आणि रात्री 4 वाजता सकाळी सगळे मलबे काढून दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम क्लीन झालं. तुम्ही विश्वास करणार नाही, मी जेव्हा परत गेलो सकाळी बघायला, मला लोकांनी वरून असं हात दाखवलं की खूप छान केलं, खूप छान केलं. इतका आनंद झाला. मागे 2 दिवसापूर्वी इतकं टेन्शन, काही मंत्र्यांचे कॉल पण आले, मी कॉल घेतलंच नाही. ते मंत्री महोदय आज पण माझे मित्र आहेत, ते म्हणजे साहेब तुम्ही त्यावेळी मला कॉल घेतला. मी म्हटलं सर, मी कमिशनर आहे, माझे कान आणि डोळे असतात, कोण कशासाठी फोन करते मला समजतं म्हणून मी पण माझे फारच जवळचे, फारच जवळचे, आणि मी त्यांचा आदर करतो, ते पण मला मित्र म्हणून काही करतात. त्यांनी मला घेतलं नाही. म्हटलं साहेब तुम्ही फोन नाही घेतलं त्या दिवशी. तर आज 4 दिवस टेन्शन आणि उद्या इतकं सॅटिस्फॅक्शन की चला फायनली आम्ही करून टाकू. हे चॅलेंजेस जे आहेत तुम्हाला भरपूर येईल, तुम्हाला पण येईल. तुमच्या सर्व्हिसमध्ये भरपूर तुम्हाला IPS घेतलं तर जास्त. हो, माझ्यापेक्षा जास्त. ते तर उभा राहूनच करावं लागेल. हो ना, हो का, होतेच ना. त्यामुळे मी, आणि सर खूप छान वाटलं हा अनुभव तुमचा ऐकून.
अर्थात हा प्रसंग ऐकून मला खात्री आहे की तुम्ही सगळे ठाणेकर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही येणार या प्रसंगाचं. पण असे काही प्रसंग हे अनुभवण्याचेच प्रसंग असतात. जेव्हा तुम्ही त्याला तोंड देता, तुम्ही सामोरे जाता, तुम्ही निश्चितपणे त्यातून यशस्वी होऊन पुढे जाऊ शकता. त्यात काहीच खात्री नाही. आणि आपल्याकडे यशस्वी झालेलं एक खूप मोठं आणि आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यामुळे जर का नोकरी करून झारखंडसारख्या भागातून मुंबई ठाण्यात येऊन इतकं उत्तम प्रकारे सर्व्हिस करणं, हे जर का बक्षी साहेब करू शकतात, तर तुम्ही ठाण्यात आई वडिलांच्या घरी राहून त्यांचा पाठिंबा असताना तुम्ही निश्चितपणे करू शकता. खरं तर आपल्याला काही प्रश्न ईशानच्या आईबाबांनाही विचारायचे होते, तर हरकत नसेल, एक वेळ असेल तर एक 5 मिनिटात आपण हे करूया. माझी दोघांना विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. तरी काही फार मोठे आणि अवघड किंवा असे काही प्रश्न विचारणार नाही. मला वाटतं ईशानचा मोठा भाऊ, बहिणी आणि आजोबा पण इथे आहेत. आपण त्यांच्या एकत्र एकदा टाळ्या वाजवूया. या सगळ्यांच्या सहकार्याने ईशान इथपर्यंत पोहोचला आणि यशस्वी झाला. मॅडम आहे माझ्या कॉलेजच्या, त्याच्यामुळे थोडं टेन्शन गेलं. पण म्हणजे मला पालकांच्या दृष्टीने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की 2 गोष्टी असतात पालकांच्या. म्हणजे मी पण एक पालक असल्यामुळे त्या रोलमध्ये काय होतं ते मला जाणवतं. पण एक अति काळजी सुद्धा असते की काय होणार, काय करतोय, अरे मग कर, अरे मग डोक्याशी हे आणून दे, मग तू कर, तुला हे हवंय का. तर असं ओव्हर पॅम्परिंग काही वेळेला होतं. आणि काही वेळेला असतं, जाऊ दे 10 वेळेला तुला सांगितलं, आता तू आणि तुझं नशीब. तर हा सगळा अभ्यास करताना तुमची अवस्था नेमकी कशी होती आणि तुम्ही तुमचं स्वतःचं टेन्शन कसं काय हे केलं, त्याने तुम्हाला थोडं टेन्शन दिलं होतं? सर्वात प्रथम नमस्कार. तुम्ही आज सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आता आपण ह्या ज्या मनमोकळ्या गप्पा मारतोय मगाशी 11:30 वाजल्यापासून, त्याच्यासाठी उत्तर देण्याच्या आधी मला 2 मिनिटं एवढंच बोलायचं आहे की हा जो कार्यक्रम आयोजित केला तो म्हणजे ज्ञानसाधना परिवार. गेले 24-25 वर्ष मी ज्ञानसाधना कॉलेजमध्ये शिकवते आणि आम्ही अतिशय अभिमानाने सांगतो की ज्ञानसाधना हे आमच्यासाठी महाविद्यालय नाही, तर ते परिवार आहे. आणि आता सुद्धा आपण सगळेजण इथे जमलोय आणि ह्या ज्या मनमोकळ्या गप्पा मारतोय, त्याचं हे जे इतकं उत्कृष्ट नियोजन केलंय, प्लॅनिंग केलं, की इथे आल्यावर मला जाणवलं की एक अनुभवी आयुक्त बक्षी साहेब इथे बसले आणि दुसऱ्या बाजूला नवीन उदयाला येणारा एक IPS किंवा IRS अधिकारी, कारण अजून त्याला काय सर्व्हिस मिळणार हे नक्की झालं नाहीये, म्हणून मी IPS किंवा IRS म्हणते. आणि त्यांची ही घेणारी मुलाखत जी घेतली किंवा त्यांच्याशी गप्पा मनमोकळ्या मारल्या ते म्हणजे मिलिंद भागवत. आणि हे इतकं छान उत्कृष्ट आयोजन प्लॅनिंग केलं ते श्री आणि सौ मोरे. खरंच अतिशय धन्यवाद तुमच्या सर्वांचे. अभिमान वाटतोय की आज मी ईशानची आई आहे. पण जसं मिलिंद आता म्हणाले की खरंच ज्या वेळेला त्याने UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्याच वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि हातात आलेली नोकरी सोडायची. आणि जसं हे सर म्हणाले तसं की ठराविक सीट्स असतात, ते मिळेलच याची गॅरंटी नसते. तो जॉब सोडायचा आणि ह्या करिअरमध्ये जायचं. एक मध्यमवर्गीय मानसिकता असते आईवडिलांची की आम्ही जेव्हा रिटायर्ड होऊ त्यावेळेला आपली मुलं त्यांच्या पायावर उभी असली पाहिजे, ही एक
मध्यमवर्गीय मानसिकता असते आणि त्यामुळे जेवढा सपोर्ट त्याला त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावांनी दिला तेवढा खरंच मी सांगते पहिल्या वर्षी नव्हता. मी पण अशी संदिग्ध होते की खरंच हा करेल का, आणि ते त्याने पहिल्या वर्षी तो प्रिलिमला सिलेक्ट झाला नाहीये त्याच्यामुळे ती भीती माझी थोडी वाढली. खरं सांगते ती भीती वाढली माझी. आणि दुसरं काय आहे माहितीये का, शिक्षक ही पेशा, शिक्षिका असल्यामुळे ना आम्ही अतिशय आशावादी असतो. तुम्हाला माहितीये की विद्यार्थ्यांकडनं नाही हा विद्यार्थी मिळवणारच ही शेवटपर्यंत आशा असते, पण त्याच वेळेला तो विद्यार्थी खरंच अभ्यास करतोय की नाही हे सुद्धा आम्हाला कळत असतं. आमच्यासारख्या दगडांवर जर का उगवलं तर काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे कसं झालं, थोडं लांबतंय माझं उत्तर, पण मी खरंच सांगते की तो अभ्यास करत नसायचा ना ते पण मला कळायचं की ती भीती थोडी वाढायची. आणि मग दुसऱ्या वर्षी त्याने प्रिलिम केलं, नंतर मेन्स पण दिली, आणि मग जेव्हा तो इंटरव्ह्यूला पोहोचला ना तेव्हा माझा विश्वास बसला की नाही आता हा हे मिळवणार. पण त्याच्यानंतर तो त्या वर्षी फायनल लिस्टमध्ये आला नाही. 4 मार्कांनी त्याचं ते हुकलं. आणि त्यानंतर तिसरं वर्ष, पहिल्या वर्षी प्रिलिमला तो सिलेक्ट झाला नाही, दुसऱ्या वर्षी तो इंटरव्ह्यूला गेला, आणि तिसरं वर्ष आलं कोविडचं वर्ष. ते पण मी सांगते की अनसर्टिनिटी, आमच्या घरामध्ये काही अडचणी आल्या, माझ्या मोठ्या भावाचं कोविडने निधन झालं, आणि त्यावेळेला माझी भाची, आपल्याला माहिती आहे की त्या पेशंटजवळ आपण जाऊ शकत नव्हतो. अशा वेळेला माझा मोठा मुलगा अमेय आणि माझी भाची ते सगळं बघत होते. ह्याला फॅमिलीसाठी काही करावंसं वाटतं मुलांना, पण ते करणं शक्य नव्हतं. का तर त्याला मी एका खोलीत आयसोलेट केलेलं, त्याची परीक्षा महिन्याभरावर आलेली, त्याला इन्फेक्शन झालं नाही पाहिजे. त्यानंतर 4 दिवसांनी माझ्या सासूबाईंना कोविड डिटेक्ट झाला. 6 महिने त्या घरामध्ये ऑक्सिजनवर वगैरे होत्या. म्हणजे हे सगळं बॅलन्स करताना दुसऱ्या वर्षी थोडासा तो तिथे वीक पडला. म्हणजे आमचा सपोर्ट जरी असला ना तरी काही वेळेला ना अडचणी अशा येतात ना की आपण पण हतबल होतो. आणि मग ह्या तिसऱ्या वर्षी मात्र त्याने आम्हाला विनंती केली की आई पप्पा माझा अभ्यास तर आता बराचसा झालाय, जे एक फायनल टचअप लागतं त्यासाठी तुम्ही मला दिल्लीला पाठवा. आणि मग आम्ही त्याला दिल्लीला पाठवलं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात. आणि मग ते जे फायनल टचअप हवे होतं ते त्याने मिळवलं आणि तो उत्तीर्ण झाला. बाबांना एक प्रश्न. त्याच्या बोलण्यात आलं की तुमची इच्छा होती, तुम्ही प्रयत्न केला होता, तुम्ही नाही होऊ शकलात, पण आता इच्छा झाला असं वाटतंय. एक तर सगळ्यांचं मी आभार मानतो की तुम्ही सगळे इथे आला आणि ऐकताय. फार चांगल्या प्रकारे हा संवाद चालू आहे, खूपच आनंद होतोय. आता ईशानच्या वेळेस तसं मी ही परीक्षा दिलेली असल्यामुळे मला याच्यात किती कठीण आहे याचा अंदाज होता. आणि यश अपयश येतच असतं, त्या अपयशामध्ये तुम्हाला त्यामुळे खंबीरपणे उभं राहावं लागतं, त्याला मोटिवेट करावं लागतं. बाबा हे असं होणारच असतं. कोणी पण अगदी काही विशिष्ट लोकच होऊ शकते पहिल्या फटक्यात अटेम्प्टमध्ये होऊ शकतात, पण अदरवाईज प्रयत्न हे खूप करावे लागतात. आपले कुठले प्रयत्न कमी पडले त्याचं आपण ॲनालिसिस करू, कुठे अजून हे करायचे त्याप्रमाणे जाऊ. काही ना काही निमित्त होऊन जातात, काही कारणं होऊन जातात की ज्यामुळे त्यावेळेला होत नाही ते. पण माझ्याकडे कॉन्फिडन्स होता की ह्याचं जर का मनोबल टिकवलं तर हा नक्की करू शकतो. कारण त्याचं ओव्हरऑल मी बघितलं होतं, त्याची हुशारी, त्याचं नॉलेज वगैरे, आणि त्यांनी ते केलं त्याबद्दल मला खरोखर आनंद होते. खरोखर आणखी काही प्रश्न डोक्यात आहेत, पण काही वेळेला असं असतं की एखाद 2 प्रश्न राहिलेले बरे असतात, त्याचे उत्तर आपणही शोधण्याचा प्रयत्न करतो. किंवा तुमचा थोडा वेळ ईशान आपल्यासोबत आहे, तुम्ही त्याला काही प्रश्न विचारू शकता. पुढे तो परत दिल्लीला जाईल तर कदाचित आपल्याला मग त्याची अपॉइंटमेंट झाल्याचंच पेपर बंद कळेल. पण कार्यक्रमाच्या शेवटी मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला रविवारी सकाळी, आणि काही जण UPSC करणार आहेत.
मला त्याच्याही बद्दल खात्री आहे की तुम्हाला या सगळ्या संवादातनं तास दीड तासाच्या काही ना काहीतरी मिळालं असेल पुढे UPSC यशस्वी करण्यासाठी. आणि राजेश आणि रुचिता मोरे या दोघांचेही मनापासून आभार की मला संधी दिली. त्यानिमित्तानं बक्षी साहेबांचा एक फार चांगला प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला. पण असं खरंच हरकत नाही की त्यांचे असे किस्से ऐकायला एकदा सगळ्यांच्या समोर आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि त्यावेळेला ठाण्यातले नाही, मुंबईत ते बंधारातले किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हां, काही प्रश्न एक 2-4 असतील तर. नमस्कार, माझं नाव पूजा राजेंद्र आसवले. मी आता ग्रॅज्युएशनच्या लास्टच्या इयरला एंटर केलं आहे. मी रुडिया कॉलेजमध्ये आहे आणि मी आपलं आर्ट्स इंग्लिशमधून ग्रॅज्युएशन चालू ठेवलं आहे. आणि मी म्हणजे 10वी झाल्यानंतरच मी विचार केला आहे की आपल्याला आता या क्षेत्रात पाऊल टाकायचं. तर मी त्यासाठी अकरावीला फाउंडेशन कोर्स केला आपला चाणक्य मंडळ परिवार जे अविनाश धर्माधिकारी सरांचे होते. आणि कोविडमुळे माझा प्रिपेअरडरी पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे तो आता ऑन द वे चालू आहे. तर मला असं विचारायचं आहे का वयाची अट असल्यामुळे 21 वर्ष पूर्ण असल्याची आपल्याला एक्झाम देता येते, त्यामुळे मला ग्रॅज्युएशन होईपर्यंत वाढवायचे. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी अविनाश धर्माधिकारी सरांचा फायनल कोर्स जो आहे तो पुण्यात किंवा मुंबईत असा करणार आहे, लास्ट UPSCचा कॉम्प्लेक्सली. तर मला असं विचारायचं आहे का UPSCचा अभ्यास करताना आपण खूप वाचन करतो, अवांतर वाचन सुद्धा करतो, पण हे सगळं करताना आपली कुठे ना कुठे रायटिंगची जी प्रॅक्टिस आहे ती कमी पडते. तर मग रायटिंगचं वाढवण्यासाठी, कारण UPSCला एक्झामला पण खूप लिहायला आहे, तर मग ही रायटिंग प्रॅक्टिस कशी काय आपल्याला स्टेबल ठेवता येईल ते मला तुम्हाला विचारायचं. थँक्यू. जसं तुम्ही विचारलं की वाचन हा एक भाग होतो. कुठलेही उत्तर लिहिताना कंटेंट हे सर्वप्रथम आहे. मग तुमच्याकडे कंटेंट हे नक्कीच असायला हवे, त्यानंतरच तुम्ही उत्तर बनवू शकाल. पण ही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असल्यामुळे तुमचं उत्तर बाकीच्या कॅन्डिडेट्सहून बेटर असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. ह्यात मोस्ट इम्पॉर्टंट तर प्रॅक्टिस आहे. जसं सरांनी पण सांगितलं की तुम्ही 70-80% टाइम वाचण्यावरती टाका आणि 20% टाइम रायटिंग प्रॅक्टिस ह्याच्यासाठी ठेवा. सो ह्याच्यात एक तुम्ही करू शकता की जो पण तुम्ही विषय वाचताय त्या विषयाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरतीच एक दोन जो तुम्ही टॉपिक वाचला त्याच टॉपिकचे 1-2 प्रश्न तुम्ही लिहून काढा. जेव्हा तुम्ही ते लिहून काढाल, तुम्ही जे वाचले त्याच्यात एक तुम्हाला इन्स्टंट फीडबॅक मिळतं की मी हे जे वाचले ते बरोबर आहे का, माझ्या वाचण्यामध्ये काही गॅप्स आहेत का, आणि मला अजून काय करायला पाहिजे ज्याच्याने मी जो क्वेश्चनचा डिमांड आहे तो अजून बेटरपणे ऍड्रेस करू शकेल. हे प्रॅक्टिसचं झालं. ह्याच्या व्यतिरिक्त कसं होऊन जातं, UPSC मध्ये तुम्हाला 3 तासात 20 प्रश्न द्यायचे असतात. सो टाइम मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असतो. सरांनी पण दिली आहे, त्याला पण माहिती आहे की 3 तास कधी संपतात हे समजतच नाही, तुम्ही फक्त लिहितच राहता. सो ती तुम्ही कसं मॅनेज करणार की एक उत्तर तर लिहिलं पण 20 उत्तरं कशी लिहिणार, याच्यासाठी तुम्ही टेस्ट पण द्या आणि त्यात बघा की तुमचे काय वीक एरियाज आहेत, काय स्ट्रॉंग एरियाज आहेत आणि ते बॅलन्स आउट करायला बघा. तुमचा जो पेपर आहे तो जास्तीत जास्त जो पण ऍव्हरेज असणार आहे ते तुम्हाला रीच करायचं आहे मॅक्सिमम क्वेश्चन्स मध्ये. आणि जे पण तुमचे स्ट्रॉंग वाले क्वेश्चन्स आहेत त्याच्यात तुम्हाला लीड घेऊन बाकीच्यावरून पुढे निघायचं. मला वाटतं 1-2 प्रश्न आहेत, फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की थोडक्यात प्रश्न. हो, नमस्कार, मी मिहिर देसाई. मला ईशान यांना प्रश्न आहे की जसं तुमच्या पालकांना जो प्रश्न विचारला तोच मला तुम्हाला विचारायचा आहे की 3-4 तुम्ही अटेम्प्ट दिले, ह्या 3-4 वर्षात तुमच्या मनात असा कधी विचार आला का की हे नाही झालं तर मी काय करू, आणि त्या विचाराला तुम्ही कसं हँडल केलं? ही जर्नी नक्कीच मोठी असते आणि ही जर्नी तुम्ही एकटे जाऊ नाही शकत. ह्या जर्नीमध्ये प्रत्येकाचा काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतोच.
पण फायनली तुम्हाला ती इंडिव्हिज्युअल लेवलवरती ते हिट करत असतं की मी 2018 मध्ये ग्रॅज्युएट झालो. 18 मध्ये ठीक आहे, तेव्हा जस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी म्हणजे असं झालेलं की 2 जूनला माझी इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा होती आणि 3 जूनला UPSCचा प्रेझेन्स होता. तर ती तर नाही झाली, पण मनात होतं की ठीक आहे चल, हा एक काइंड ऑफ तुम्ही स्वतःलाच सांगितलेला एक्सक्यूज होता की मला टाइम नाही मिळाला. पण मग 19 आला, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो पण लिस्टमध्ये नव्हतो. आणि इथे असं आहे की तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले असाल तरी पुढच्या वर्षी तुम्हाला प्रेझेन्स पासूनच स्टार्ट करायचं किंवा स्टार्टिंग पासूनच करायचं. तर ते अप्स अँड डाऊन्स हे नक्कीच येतात. कधी तुम्हाला वाटेल की अरे मी आज एवढा अभ्यास केला की पुढच्या दिवशी आयएसच बनतो. मी कधी वाटणार की कंटिन्युअस 4-4 दिवस अभ्यासच नाही होते. सो ह्या सगळ्यातनं तुम्हाला जायला लागतं. मेंटल हेल्थ हे इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे आणि आजच्या याच्यात जेव्हा एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि सपोर्ट सिस्टम्स कमी झाल्यामुळे तो भाग पण येऊन जातो. सो मी तेच सांगेन की जे पण तुमचे फॅमिली असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्याशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा, त्यांच्याशी बोला तुम्ही. जे पण तुमचे अडचणी असतील, तुमचे मेंटर्स असतील, त्यांच्याशी तुम्ही कॉन्स्टंटली कन्व्हर्सेशन करत राहा. तेव्हाच तुम्ही या अख्ख्या जर्नीमधनं फायनली एक पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊनच बाहेर पडू शकता. ईशानने आणि त्याच्या आईने न सांगितलेला पण मी मगाशीच ऐकलेला किस्सा सांगतो. त्या किस्स्याच्या आधीच सांगतो, आता मीही तसा प्रयत्न करेन जे ईशानने केलं होतं. जमेल किती मला माहित नाही, पण ईशानने जेव्हा UPSCचा अभ्यास सुरू केला, माझा आवाज येतोय ना मागे, तर मी खात्री याच्याकरता करून घेतली कारण किस्साच तसा जबरदस्त आहे आणि मला त्याच्याकरता ईशानचं फार कौतुक आहे. जेव्हा ईशानने UPSCचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्याने त्याच्याकडचा स्मार्टफोन हा घरामध्ये एका कपाटाच्या छोट्या खणात बंद करून ठेवून दिला. किस्सा इथे संपत नाही, किस्सा त्याच्या पुढे आहे. असं आहे की बाकी तो साधा फोन फक्त वापरत होता, फोन करता येईल आणि घेता येईल. आणि जेव्हा त्याने फायनल परीक्षेच्या पर्यंत पोहोचला आणि परीक्षा त्याची व्यवस्थित झाली, त्याच्यानंतरच त्याने हा स्मार्टफोन बाहेर काढला आणि आता तो वापरतो. तर मला माहित नाही मला हे किती जमेल. एक जस्ट प्रॅक्टिस किंवा जमतं का असं 1 दिवसाकरता आपण कोणीतरी करून बघूया. पण हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि सरांनी म्हटलं तसं डिस्ट्रॅक्शन्स इतकी आहेत हा स्मार्टफोन हातात असला की एकदा खरंच करून बघा. ग्रेट. हॅलो ईशा बक्षी सर, दोघांना प्रश्न विचारायचा आहे. माझं नाव हर्षद ढवळे आणि मी आताच BA हिस्ट्री केलं आहे. प्रश्न असा आहे की सर, आपण UPSC मध्ये लँग्वेज बघतो की सगळ्यांनी इंग्लिशमध्येच द्यावी किंवा जर हिंदी स्टुडंट असेल तर हिंदीमध्येच द्यावी. पण एखाद्या ॲस्पिरंट किंवा जो देणार आहे त्याला जर असं वाटत असेल ना बाबा की मला माझ्या लँग्वेजमध्ये द्यायची, म्हणजे मी आता मराठीत तयारी करतो तर मला मराठीत द्यायची आणि नंतर विचार करतो अरे नाही मराठीत नाही, जसं की इंग्लिशमध्येच देत आहे. मग मराठी मुलांचा एक हे राहतो की बाबा एक फोबिया राहतो, अरे नाही आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायला हवं. म्हणजे एक बाहेर आपण विचारलं जे मार्केटमध्ये आता सध्या चाललंय की नाही इंग्लिश मध्येच द्या, मग मराठीमध्ये का नाही. आणि दुसरा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मागे आपण काही IPS अधिकाऱ्यांची इंटरव्ह्यू बघितली, म्हणजे नाव जर घेतलं तर विश्वास नांगरे पाटील सरांचं, त्यांनी मराठीतून दिले. इंटरव्ह्यू सुद्धा त्यांना मराठीतूनच द्यावा लागला, पण ते नंतर इंग्लिशमध्ये त्यांना काही क्वेश्चन्स केले. पण सर हे लँग्वेज मॅन्डेटरी आहे का? कारण कसं आहे सर की ग्रामीण भागातून येणारा मुलगा सुद्धा सर जर का त्याला मराठीतून द्यायची आणि नंतर जर त्याचा फोकस इंग्लिशकडे गेला तर त्याची जी यश मिळण्याची जी आपण बोलतो एक यश मिळण्याची जी पर्सेंटेज राहतं ते कमी होत आहे. तर याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे सर? माझ्या काळात बोलतो मी 81चा बोलत आहे. 1981 मध्ये कोणताही विषय तुम्ही तुमच्या मातृभाषेत घेऊ शकत होते त्यावेळी. आता काय मला माहिती, आता पण तसंच आहे ना. जे एज शेड्यूल मध्ये जे 22 लँग्वेजेस आहेत त्याची तुम्ही कुठलीही लँग्वेज चूज करू शकता आणि त्यात तुम्ही उत्तरं लिहू शकता. जो क्वेश्चन पेपर असेल तो इंग्लिश आणि हिंदी यातच प्रिंट होतो, पण तुम्ही बाकी कुठल्याही याच्यात उत्तरं देऊ शकता. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू पण इंग्लिश आणि हिंदी
हे जर 2 लँग्वेजेस असतील तर पॅनल स्वतःच घेतात आणि जर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त 22 जे लँग्वेजेस आहेत म्हणजे 8 शेड्यूलचे जे लँग्वेजेस आहेत त्यातली कुठली लँग्वेज असेल तर युपीएससी एक ट्रान्सलेटर पण बसवते तुमच्यासाठी आणि त्याच्या थ्रू इंटरव्ह्यू होतो. सो लँग्वेज हा बॅरियर तर नाही आहे. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला वाटतंय की मी बेस्ट एक्सप्रेस करू शकेन ती लँग्वेज तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पण मी फक्त एक ऍड करेन याच्यात की ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे तुम्हाला हे पण बघायचं की मटेरियल वगैरे त्या लँग्वेजमध्ये किती अवेलेबल आहे. तुम्ही मे बी मराठीत बेस्ट लिहू शकाल पण तुम्हाला जे लिहायचं आहे तो जर कंटेंटच तुमच्याकडे मराठीत अवेलेबल नसेल तर इश्यू येऊ शकतो. सेकंडली कसं आहे की आन्सर रायटिंग मध्ये जर तुम्हाला खूप लिटरेचर लेवलचं लँग्वेज नाही द्यायची, जरी ती एक वर्केबल लँग्वेज असेल आणि तेवढाही कमांड असेल तुमच्याकडे इंग्लिशचा तोही चालेल. तुम्ही पॉइंट्स मध्ये लिहू शकता, तुम्ही डायग्राम्स आणि फ्लोचार्ट्स बनवू शकता. सो तेही तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. सो सगळ्याचा विचार करा की काय माझ्यासाठी बेस्ट असणार आहे आणि त्याच्याने तुम्ही ती लँग्वेज चूज करू शकता. Hello sir. First one, many many congratulations for success. My question is, in a time frame, we are 1.5 year we give for UPSC. So how to start? Like we start with GS or optional, and how to manage or we can balance both the subjects simultaneously. If you have already decided the optional, then you can straight away start with the optional preparation as well. In case your option is not decided and you are thinking of taking one from the taking a subject which overlaps with GS, you can begin with GS preparation. That will also help you in gauging your interest as well as how much are you able to grasp from the various subjects. So based on that, you can decide the subject whichever you are suitable with and start with that. Coming to whether both optional and GS can be managed simultaneously, yes, it can be managed, but you need to make sure that whichever subject you are starting, do that subject at a switch. Otherwise, what happens that in this exam, as there are nearly 10 to 12 subjects which you need to cover up, if you start with multiple subjects at a time, you won't be able to gauge the depth of that subject. So take one optional subject, one GS subject, and that you can manage. आणखी काही आहेत प्रश्न? पाठीमागे नाही ना? थांबूया. हा, तर मी पुढची सूत्र परत येतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आणि मला खात्री आहे तुम्हाला निश्चितपणे चांगल्या गोष्टी मिळाल्या. थँक्यू. मला असं वाटतं की कार्यक्रमाचं जे नाव आहे युपीएससी परीक्षार्थींचा प्रेरणादायी प्रवास, प्रशासकीय सेवेत करिअरची स्वप्ने पाहिलेली 2 माणसं आज व्यासपीठावरती आहेत. एक केपी बक्षी सर आणि आमचं उगवता तारा संघाचा ईशान टिपणीस आणि करिअरची स्वप्ने पाहू इच्छिणारी जी विद्यार्थी दशेतील मित्रमंडळी ती सगळी समोर आहेत. मला असं वाटतं कार्यक्रमाच्या आपण सुरुवातीपासूनच ईशानला ऐकत आहोत आणि आता शेवटाकडे येताना 10वी आणि 12वीच्या निकालानंतरच्या उंबरठ्यावरती सगळे विद्यार्थी आणि यातलीच काही विद्यार्थी जे युपीएससी आणि एमपीएससीच्या तयारीसाठी पुढे काय करावं लागेल ही खास मुलाखत ऐकण्यासाठी आपल्याला उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत ईशान टिपणीचा सत्कार केपी बक्षी सरांच्या कडून होत आहे. मला असं वाटतं राजेश दादा, रुचिता वहिनी आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. जगताप साहेब, सपाटे सर, काळे साहेब, मला असं वाटतं ईशानच्या सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. मी केपी बक्षी सरांना विनंती करतो की त्यांनी ईशान टिपणीचा शाल, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. दादा बहीण
केपी जोशी सरांच्या हस्ते ईशान टिपणीचा सत्कार होतोय. युपीएससी परीक्षेमध्ये देशात 248वा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 21व्या क्रमांकाने पास होऊन आज ईशान टिपणीस आजच्या खास मुलाखतीसाठी आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे. मला असं वाटतं त्याचा जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपण सगळी शुभेच्छा देऊया. आणि हा औपचारिक सत्कार आहे आपल्या ज्ञानसाधना परिवाराचा, हा शिवसेने परिवारातर्फे आणि आपल्या सर्वांच्या वतीने हा केलेला औपचारिक सत्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सत्काराचं जे चीज आहे ते त्याच्या पुढील ज्या आयुष्यासाठी आहे, पुढील वाटचालीसाठी आहे, ते खूप महत्वाचं आहे. एकदा ग्रुप फोटो घेऊया. ईशानच्या आई बाबांची सुद्धा ईशानच्या करिअर मध्ये खूप मोठी मेहनत आहे आणि मला असं वाटतं आई बाबांच्या मोरल सपोर्ट शिवाय ईशानने हे एवढं मोठं ध्येय आहे किंवा एवढी मोठी अचिव्हमेंट आहे हे गाठू शकलं नसता. आणि मला असं वाटतं ईशानच्या आई बाबांचा सुद्धा सत्कार होणं तितकंच क्रमप्राप्त आहे. मी रुचिता वहिनीने विचार करतो की मॅडमचा सत्कार करायचा आहे. रुचिता वहिनींच्या हस्ते टिपणीस मॅडमचा सत्कार होतोय. हा प्रातिनिधिक सत्कार आहे. सर्व आईंच्या वतीने मॅडमचा सत्कार होतोय. ईशानचे बाबा टिपणी सर यांचा सुद्धा सत्कार करण्याची विनंती मी राजेदादांना करतोय. मी किरण नक्की दादांना विनंती करतोय की टिपणी सरांचा सत्कार करायचा आहे. ईशानच्या पुढील आयुष्यासाठी त्याच्या करिअर साठी खूप मोठा मोरल सपोर्ट टिपणीस मॅडम आणि टिपणीस सरांचा आहे. मला असं वाटतं घरातल्या मोरल सपोर्टचे इतकं मोठं यश मिळू शकत नाही आणि हे यश त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं सुद्धा आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे येताना गेले जवळजवळ तास, दीड तास, 2 तास आपण कार्यक्रम मनापासून ऐकताय, ही मुलाखत मनापासून बघताय. कार्यक्रमाचा उत्तरार्ध करण्याची विनंती, आपल्या सर्वांचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी आमच्या पोवळे सरांना करतोय. त्याआधी आपण एकदा ग्रुप फोटो घेऊयात सगळे. ग्रुप फोटो प्लीज. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी एकनाथ पोवळे सरांना करतोय. आज जवळजवळ 11 वाजल्यापासून आता 1:30 ते 2 वाजता झाले आणि मला वाटतं की 10 ते 12 दिवसांमध्ये हा कार्यक्रम घडला. राजेश मोरे, मी एक रात्री 10 वाजता बसलो, आम्हाला ती बातमी कळली राजेश मोरे की आता आपल्याला उद्या सकाळी हा सत्कार करायचा आहे. आजच्या दिवशी आमचं प्लॅनिंग करत राजाच्या बर्थडे येते. राजेश मोरे की माझं बर्थडे करणार मी, परंतु हा जो आपल्या कॉलेजचा विद्यार्थी पहिले त्या सत्कार आपण करू, वाढदिवसाला सुरुवात तिथून करायची आणि शेवट अनेक कार्यक्रम होते. असा अचानक ठरलेला पण चांगला कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी ज्यावेळी मुलाखत द्यायचं ठरलं त्यावेळी सगळ्यात पहिलं नाव असं आपल्याला समजलं ते विनीत भागवत. का? ज्ञानसाधना कॉलेजचं माझे विद्यार्थी. दुसरं असं ठरलं की आता पाहुणे पण बघायचे. दिलीप सपोडे सांगितलं, दिलीप सपोडे हजर. चांगले प्रशासकीय राजकीय नाव पाहिजे. दिलीपनी तेही लगेच एका मिनिटात नाव घेतलं. केपी परिसर येते सरांशी बोलला आलं, सरांनी परवानगी दिली. सुरुवात 10 वर्षाची सुरुवात. 3-4 दिवसामध्ये असं ठरलं की ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय केंद्र आहे महापालिकेचं आणि त्याचे व्यवस्थापक आता नुकतेच ज्यांची निवड झाली ते जगताप सर इथे आहेत. त्यांनी आव्हान केलं, ते स्वतः इथे कार्यक्रम येणार होते. मग पाहुण्यांची मध्य आली तयार झाली. व्यासपीठ संत पहिल्या सर्वांचं धन्यवाद, आभार. व्यासपीठ संत पत्रकारांना बातम्या गेल्या. आज इथे एक पत्रकार त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्ञानराज सभागृह ज्यांनी आम्हाला कार्यक्रमाची परवानगी एवढं सुंदर असं डेकोरेशन केलं त्यांचेही आभार. आणि विविध ढंगी कार्यक्रम करण्याची जी एक कार्यक्रम रेलचर करण्याची राजेश मोरे व रुचिता वहिनी यांची जी तळमळ असते मी बघतोय एक 5-6 वर्षांपूर्वी काही ना काही वेगळं आणि हा असा एक वेगळा कार्यक्रम त्यांनी केला. त्या दोघांचे आभार. सगळ्यात शेवटी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता 9वी, 10वी, 11वी, 12वी किंवा UPSC परीक्षेत बसणारे विद्यार्थी
हे सर्वांना आम्ही आव्हान केलं. काल रात्री आम्हाला टेन्शन होतं हॉल भरणार की नाही, पण आता मला आनंद वाटतोय. या ठिकाणी किरण नागते आहे चित्रपट क्षेत्रातील, तसेच रमेश आंबेडकर ज्ञानसाधना कॉलेजचा जो परिवार आहे, ह्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. या ठिकाणी जे राष्ट्रीय श्रेष्ठ पत्रिका आले त्यांच्या मुलांना पुढे प्रशिक्षण जायचं असेल, इथे आलेले सर्व माझे मित्र तसेच लहान मुलं त्यांचे पालक यांचा आभार. व हा कार्यक्रम करण्यासाठी राजेश मोरे यांची ऑफिसमधील जी टीम आहे, आतिश असेल किंवा सर्व टीम, ह्या टीमची धावपळ, या सर्वांचा आभार मानून मी हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. ईशानचे आजोबा आहेत, त्यांना 2 मिनिटं बोलायचे. माझं नाव शरद अभ्यंकर. मी मुद्दाम डोंबिवलीहून या कार्यक्रमासाठी आलो आणि या मुलांच्या यशामध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये आईचा किती रोल महत्वाचा असतो या संदर्भात एक किस्सा सांगण्यासाठी मी इथे आलो. पूर्वीच्या काळी संपूर्ण महाराष्ट्राचा जेव्हा एक SSC बोर्ड एकच बोर्ड असायचा. आता कसं मुंबई डिव्हिजन, पुणे डिव्हिजन, औरंगाबाद, त्यावेळेसच्या SSCला जी पहिली 1 ते 50 ची मेरिट लिस्टमध्ये मुलं यायची, त्यांचं संपूर्ण नाव पेपरामध्ये छापून यायचं 1 ते 50 विद्यार्थी. आणि तुम्हाला माहिती आहे मनोहर जोशी दादरचे आणि प्रमोद नवलकर गिरगावातले. तर प्रत्येक वेळेला असे विद्यार्थ्यांचे जेव्हा सत्कार व्हायचे पहिल्या मेरिट लिस्टवाल्यांचे, तेव्हा मनोहर जोशी म्हणायचे आमच्या दादरमध्ये 9 आले मेरिट लिस्टमध्ये, म्हणजे 1 नंबर आमचा, 9 नंबर 27, असं ते टिक मार्क करून दरवर्षी ते बोलायचे. प्रमोद नवलकर दरवर्षी ते बघून त्यांना असं वाटलं हा आपला दादरची पुषारकी मारतो नेहमी. तर ते म्हणाले हे बघा, ही विद्यार्थी जरी तुमच्या दादरचे असले तरी त्यांच्या आया आमच्या गिरगावात आहे. आणि म्हणून त्यामुळे मग तो विषय ते कोणा बोलत नाही झाले. पण हे मुद्दा मला मॅडमकडे बघून सांगावं असं वाटतं. तरी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन. आमचा विषय खरा, आमच्या घराण्यामध्ये 4 पिढ्या शास्त्रीय संगीत आहेत. माझे वडील SK अभ्यंकर हे आकाशवाणी कलाकार. त्यावेळेला लाईव्ह ब्रॉडकास्टचा जमाना होता. 550 लाईव्ह ब्रॉडकास्ट त्यांचे आकाशवाणीवरून झाले. आणि आमच्या आजोबांपासूनची परंपरा, आमचे वडील, मी आणि आता माझा मुलगा समीर अभ्यंकर, तो आता नुकताच ठाण्याला भास्कर कॉलनीमध्ये विजय टॉवर सोसायटीमध्ये राहायला आलाय. आता त्यामुळे त्याच्याही ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा ठाणेकर घेतील. तो पूर्ण वेळ गाण्यामध्ये कुठेही नोकरी करत नाही. त्याच्या व्यवसायाचे 2 पैलू, एक मानधन घेऊन मैफल रंगवणं आणि शुल्क घेऊन गाणं शिकवणं. तर असं एवढा परिचय करून मला इथे 2 मिनिटं बोलायला दिला. तो किस्सा सांगण्यासाठी मी मुद्दाम आलो, मुलाचा परिचय सांगण्यासाठी नाही आलो. धन्यवाद. धन्यवाद. मला असं वाटतं उपस्थित सर्वांना विनंती आहे की पाठीमागच्याच बाजूला आपण चहापानाची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि सन्माननीय आपण चहापाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.